ते विजिटमध्ये बी आपल्याला पहिलं बक्षीस मिळालं. आता बी आपल्याला मुंबईला पहिलं बक्षीस मिळालं की आपल्या दवाखान्याचं काम चांगलं आहे. आपले कर्मचारी आहे इथं आपले सगळे रक्त तपासणी होते. कोणत्या ज्या आत्ताच्या लागतात त्या गर्भवती बायांच्या होता, टायफॉइड, मलेरिया. तो आज के व्लॉग को हम स्टार्ट कर रहे हैं और आज हम जाने वाले हैं गवर्नमेंट हॉस्पिटल में और वहाँ पे हम रिपोर्टिंग करेंगे और डॉक्टर से हम किस प्रकार बात करते हैं और वो हम कॉलेज के थ्रू जाने वाले हैं जो कि माणिकराव गावित कॉलेज का नाम है, सीनियर कॉलेज विसरवाड़ में। उसका पिन कोड मैं आपको बताता हूँ 425426। और उस हॉस्पिटल को अभी ज़्यादा दिन नहीं हुए हैं, सिर्फ 5-6 दिन हुए हैं। उस हॉस्पिटल को बेस्ट क्लीनिंग हॉस्पिटल का अवार्ड मिला है, तो उसको हम देखने जा रहे हैं क्या वो सच्ची में उस अवार्ड के योग्य था कि नहीं, वो सब आपको इस वीडियो में पता चलेगा। और उस हॉस्पिटल में क्या क्या सुविधाएं है जो कि गवर्नमेंट हॉस्पिटल को बहुत से लोग ज़्यादा से ज़्यादा लोग ट्रोल करते हैं, लेकिन हम आपको बताना चाहते हैं कि गवर्नमेंट का हॉस्पिटल कैसा रहता है। आप इस वीडियो को और इस व्लॉग को जरूर से जरूर देखें। और अगर तो ठीक है, अभी चलते हैं। क्वार्टर असतं, सिस्टरांना राहायचं क्वार्टर असतं, समोर इथं सिस्टर राहते, इथं डॉक्टरांचं PM रूम आहे. हे PSCचं सब सेंटर आहे. PSC सब सेंटर म्हणजे गावातले जे अंगणवाडीमध्ये आशाबाई वगैरे असतात ना, सब सेंटरला येतात आणि आपली मेन बिल्डिंग आहे. कॅम्पस असतं. RS म्हणजे हे सिव्हिल सर्जनचे अंडर आहे. तुमचं जे PSC असतं ना ते जिल्हा परिषदच्या अंडर आहे. आमचा मेन बॉस सिव्हिल सर्जन असतो, जिल्हा परिषदवाल्यांचा DHO असतो. हा फरक असतो. आमचं काम असतं फक्त क्लिनिक आणि जे PSC वाल्यांचं असतं सर्वे करत भेट देणं, गावात जाणं, ते PSC वाल्यांचं. या ठीक आहे. सर्वात पहिले आल्यावर आपलं असतं ही OPD रूम असते. आता सध्या गव्हर्नमेंटने ऑनलाईन चालू केलेलं आहे. ऑनलाईन म्हणजे एंट्री मारतो आपण ऑनलाईन, पेशंटचं नाव असतं, त्यांचा नंबर असतो. मग तो कोणत्याही RS ला गेला तर तिथं तो नंबर टाकल्यावर त्यांचं नाव दिसतं, काय ट्रीटमेंट चालू होतं. तर इथून आपला आधी केस पेपर काढायचा असतो. केस पेपर काढला गेल्यावरती हे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे. इथं आम्ही 4 डॉक्टर आहेत. मी आहे बालरोग तज्ञ, एक आहे प्रमोद वैसर स्त्रीरोग तज्ञ, एक शीतल मॅडम आहेत MBBS NCD म्हणजे हे तुमच्या कामाचं आहे. जे BP, शुगर किंवा काय आजार राहिला, नॉन कम्युनिकेबल म्हणजे जे पसरत नाही एकमेकांपासून, त्या आजाराचं डिपार्टमेंट आहे. हे इथले कर्मचारी हे BP, शुगर वगैरे सगळं चेक करतात. मग ज्यांना असेल त्यांना कार्ड देतो आपण. कार्ड याच्यासाठी असतो की तो पेशंट कुठेही गेला ते कार्डवर औषध दिलं असतं तेच भेटायला पाहिजे, नाही तर डॉक्टर औषधं बदलत राहतात. कोणी काय देईल फक्त कार्डवर आम्ही ती एंट्री ठेवतो. आपल्या एरियामध्ये 10 ते 15,000 पेशंट आहे BP, शुगरचे. ठीक आहे, हा आकडा खूप मोठा आहे. इथं बी सगळं ऑनलाईन चालतं. प्रत्येक हॉस्पिटलला एंट्री मला कुठे जा तुम्ही, बिल्डिंग अशीच असते. लेडीजांचं बाथरूम एका साईडला असतं आणि जेंट्स एका साईडला असतं. ठीक आहे, ही सोय असते प्रत्येक ठिकाणी. हे आमचं कार्यालय आहे. सगळीकडे आता ऑनलाईनच एंट्री असते. आम्हाला बी टाईप करायला लागतं. पण आता जसं आपल्या इथं आता लाईट नाही आहे तर ते बंद पडलं. आपलं ग्रामीण भागाचं दुर्दैव आहे. एंट्री झाल्यावरती पेशंट आज आला तो 10 दिवसांनी आला तर मागच्या वेळेस का बरं आला होता हे कळतं. ठीक आहे, ते जे आहे तुमचं NCD ला बसलेले त्याला शिक्षणार्थ लागतं. तुम्ही कोणतंही ग्रॅज्युएशन केलेलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही तिथं लागू शकता. हे कोणते याचे स्टुडंट आहेत? आर्ट्स सायन्स. ठीक आहे, ते कधीही चांगलं असतं हेल्थ डिपार्टमेंटमध्ये, कारण इथं पगार भरपूर असतो. आलं लक्षात, पण जागा खूप कमी असतात. आता जसं तुम्हाला झालं ते एंट्रीवाला जिथं केस पेपर काढता, आता तो फक्त केस पेपर काढतो पण त्याचा पगार 40,000च्या वर असेल. आलं लक्षात, काय नाही 9 ते 12 OPD करायचं, कागद आम्ही असतं.
एक मिनिट थांबेल का? आता ही हसायची गोष्ट नाही आहे. इथं कुटुंब कल्याण मार्फत सर लोक कुठे गेलो सर, इथं कुटुंब कल्याण मार्फत ट्रे असतो, त्याच्यामध्ये कॉपर्टी किंवा कॉन्डम वगैरे ठेवलेले असतात. लाज वाटते असं, पण ते सगळ्यांसाठी असतं. इथं आपण ठेवतो, पण तो बॉक्स इथं नाही ठेवलेला पण असतो इथं. ठीक आहे. प्रत्येक हॉस्पिटलला एक स्टोर रूम असतो ज्याच्यामध्ये औषधं ठेवलेले असतात किंवा जे उपयोग येणारा मटेरियल आहे बादल्यांपासून झाडपासून ते सगळं ठेवलेलं असतं. हा आपला स्टोर रूम आहे. आपल्या इथं डोळ्यांचे डॉक्टर येतात सोमवार ते गुरुवार. हा, तर याच्यामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं, काचबिंदूचं ऑपरेशन होतं. गाडी स्वतः येते, नंदुरबारला घेऊन जाते, ऑपरेशन करून वापस घेऊन येते. सोमवार गुरुवार असतं. ठीक आहे. इकडे आल्यावरती आपल्या इथं हे डेंटल विभाग आहे. डेंटल म्हणजे दातांचं डॉक्टर, पण सध्या त्या पदाला अजून अनुमती नाही आहे म्हणून ती भरलेली नाही आहे. खुर्ची करून आहे. हे जे आहेत आपले हे महाल्या वेकले तुम्ही, जे आम्ही सगळं रक्त तपासण्याला येतो मोठ्या, जे दुसरीकडे महाग असतात, 500, 600, 1000, 2000 पर्यंत जातात, ते तपासणे आपल्या इथं फ्रीमध्ये होतं. याच्यामध्ये गावीची झाली, लिव्हरची, किडनीची झाली, त्याच्यानंतर हृदयाची झाली, जे रक्त तपासणे सगळे यांच्या मार्फत होता. रिपोर्ट आज गेल्यावर उद्या रिपोर्ट भेटतो, कारण आपण हे नंदुरबारला पाठवतो. ठीक आहे. इकडं आल्यावर हे आपला एक्सरे, आपला एक्सरे असतो सोमवार ते गुरुवार दिवस. हां, कारण तुम्ही किती म्हटलं की डॉक्टर काबर नाही, एक्सरेवाला काबर नाही, आपल्या इथं ते कोणी करतच नाही. आता हा सोमवार ते गुरुवार इथं असतो, शुक्र शनिवार तो नवापूरला जातो, कारण नाही एक्सरेवाला. आलं लक्षात? म्हणजे तो एकच माणूस 2 ठिकाणी काम करतो. उद्या उठून तुम्ही बोलणार इथं काबर नाही आहे, तुम्ही शिका, तुम्ही एक्सरे टेक्निशियन बघा, आम्ही लावून देतो तुम्हाला, पण तसं कोणी नाही. ठीक आहे. हे आपली लॅब आहे, आपले कर्मचारी आहे. इथं आपले सगळे रक्त तपासणे होते. कोणत्या? जे आत्ताच्या लागतात त्या गर्भवती बायांच्या होता, हे टायफॉइड, मलेरिया याच्या सगळ्या तपासण्या होत्या, टीबीच्या तपासण्या होत्या, हे सगळं या लॅबमध्ये होतं. हे आमचे कर्मचारी आहेत. ठीक आहे. ही जी रूम आहे डॉक्टर रूम म्हटली आहे, पण इथं जे सीझरचे पेशंट आहे, ज्यांना आपल्याला सीझर करायचंय किंवा ऍडमिट करायचं, त्यांना आम्ही इथं ठेवतो. हा, ही आहे मेन रूम लसीकरणची. ही लसीकरणची रूम आहे. फ्रीज आहे. लस असतं ते बाहेर निघाल्याबरोबर खराब होऊन जातात. त्यांना एक विशिष्ट टेम्परेचरवर ठेवायचं असतं. आता अशा महिन्याला आपण तो बॉक्स कावर देतो, थंड राहायला पाहिजे. टेम्परेचरचं गेलं, लस खराब, तुम्ही लस 2 उपयोग नाही, मग यांच्यामध्ये आम्ही ठेवतो. मग इथून जेव्हा लस घेऊन जायची राहिले ते इथून घेऊन चालले जातात. आपल्या इथं लसीकरणचा वार मंगळवारी हा दर मंगळवारी होतो, जे की PSC ला होत नाही. PSC ला एकच वार असतो महिन्यातनं कधीतरी, तर आपल्या इथं मंगळवारी सगळ्या लसी भेटतात. हे इथं लसीकरण देतो आपण, मंगळवारी उघडतो, इथं इंजेक्शन टोचलं जातं. ठीक आहे. हे औषध भंडारची रूम आहे. इथं औषधांची एंट्री होते. आज किती पेशंट आले, त्यांना काय औषध दिलं, इथं एंट्री होते. कोणी आलं की औषध नाही, ते औषध नाही, आम्ही मध्ये जाऊन दाखवतो की स्टॉक कुठून आला. आता एखादं औषध आपल्याकडे नाही राहिलं तर ते सिव्हिल कडूनच येत नाही आणि कोणी स्वतःच्या खिचातनं घेऊन देत नाही. आता मला आलं की सर्दीचं औषध नाही आहे, तुम्ही मला विचारणार तुम्ही डॉक्टर आहे का पण नाही, ते औषध वरून आल्याशिवाय आम्ही ठेवत नाही. हां, कारण गव्हर्नमेंटचं असं आहे की आज तुम्ही मोठं तुमचं मन आहे, मी आज औषधं घेतो, पण ते पैसे कधीच परत भेटत. आलं लक्षात तुम्हाला? आणि निधी येत नाही असं. हे आपल्या इथं प्रत्येक हॉस्पिटलला असं प्यायच्या पाण्याचं फिल्टर असतं. इथं स्वच्छ पाणी आपण देतो, 24 तास पाणी असतं. ठीक आहे. हे RKSK राष्ट्रीय सुरक्षा ना, म्हणजे हे तुमच्यासारख्यांसाठी आहे. मुलींचे आधार, मुलांचे आधार, काही पूरक वगैरे किंवा त्यांना काय माहिती पाहिजे राहिली, या इथं भेटतात. ठीक आहे. हे फील्डवर जातात, बाकी गुरुवारी असतात, ते सोमवारी असतात.
तुम्हाला काही व्यक्तिगत राहिलं डॉक्टरला नाही सांगू शकत, एक काउन्सिलर असतात त्यांना जाऊन भेटू शकता. ठीक आहे. कसं सफेद पाण्याचा त्रास, मयांगाला खुजा वगैरे म्हणजे लाज वाटते त्या गोष्टी सांगायची, ते तुम्ही इथे येऊन यांच्याशी बोलू शकता. ठीक आहे. हे असतं. हे आमचं कार्यालय आहे. कार्यालयामध्ये 2 कर्मचारी, यांचं काम असतं पगार बिल बनवणं, आपलं हॉस्पिटलचे जे पेंडिंग बिलं आहेत, लाईट बिलपासून काय आहे ते सगळं बनवणं. त्याच्यानंतर मग कर्मचाऱ्यांचे जे कागदपत्र आहेत ते पुढच्या लेवलला पाठवणं. म्हणजे व्यक्तिगत न करता यांच्यामार्फतच आम्ही पाठवतो. आमच्या डिपार्टमेंटला आपण बाय हँड काय घेऊन जात नाही, आम्हाला सगळं टपालनेच पाठवायला लागतं. आता मी चाललोय नंदुरबारला, मी सिव्हिलला देऊन दिलं असं नाही, टपालमधून एंट्री होऊनच तिथं टपालमध्ये एंट्री होऊन, नाही तर ते कागदपत्र गहावून जातात. ठीक आहे. इकडं आलं हे जेंट्सचं टॉयलेट आहे, तिकडं लेडीजचं आहे. आपलं एकदम स्वच्छ असतं, हे वापरू शकता. नाही, दुसऱ्या हॉस्पिटल किंवा डिपार्टमेंटला तर सगळं घाण असतं, तुम्हाला इथं घाण दिसणार नाही. खूपच स्वच्छ ही आपली पेशंटची ऍडमिट रूम आहे. सध्या स्लॅग सीझन म्हणतो. स्लॅग सीझन म्हणजे उन्हामध्ये पेशंट राहत नाही, कुठेच राहत नाही, सरकारी बी राहत नाही, खाजगी बी राहत नाही, आणि लोक आजारी पडत नाही उन्हामध्ये. हे मेन कारण असतं त्याच्या मागे. ठीक आहे. हे पेशंट रूम असतं, त्यांना टॉयलेट, बाथरूम आणि आंघोळीचं तिकडं साधन आहे. आपण टी व्ही लावलेला आहे पेशंटसाठी. 2 मिनिट थांबा. हे बघून घ्या, ही आपली डिलिव्हरी रूम आहे. जसं खाजगीमध्ये राहत नाही त्याच्यापेक्षा भारी आपली रूम आहे. ठीक आहे. बघा मध्ये जा. इथं आपण पेशंटसाठी टॉयलेट, बाथरूम, AC लावलेले आहे. 3 बेड आहे. लहान मुलांसाठी क्रेडल लावलेले आहे. आम्ही तर कन्व्हिन्स करतो की खर्च नका करू, कारण बाहेर तुम्ही सिजर करायला गेले 40-45 हजार रुपये लागून जातात. नॉर्मल डिलिव्हरीला 15-20 हजार रुपये लागतात आणि खर्च पण जास्त. खूप जास्त आहे. आपला हा जे डिलिव्हरी पेशंट ज्यांना कावीळ आहे, HIV आहे, काय त्यांना आपण इथं ठेवतो. ठीक आहे. सध्या स्वच्छता चालू आहे. हे आपलं ऑपरेशन थिएटर आहे. हे उडू नाही शकत कारण फ्युमिगेशन करतो. फ्युमिगेशन म्हणजे स्वच्छ करतो. स्वच्छ केल्यावर आपण डायरेक्ट नाही जाऊ शकत. त्याला ऑपरेशनच्या वेळेस उघडणार तेव्हा चप्पल असतं बाहेर ठेवलेलं, ते चप्पल घालून राहायला लागतो. हात स्वच्छ धुवायला लागतात. हाताच्या बेसिन मध्येच आहे. ठीक आहे. हे आपल्याकडे सोलारचं आहे. दवाखान्याचं लाईट बिल येते एका महिन्याचं 50-60 हजार रुपये येतं. त्याच्यासाठी ही वेगळी सोय केलेली आहे सोलार पॅनलची. याच्याने बिल आता 35 हजार रुपयाच्या आसपास येतं. इकडे टॉयलेट, बाथरूम आहे. वरती 2 वडे. हे पेशंटच कामाचं रूम आहे. सीझरच्या पेशंटला आम्ही ऑपरेशन चालू करतो. आपल्याला सीझर पण होतात, पण कोणतं सीझर होतं ठरवून असतं की एखाद्या बाईचं मागच्या वर्षी किंवा 2 वर्षावर सीझर झालं, त्यांना आता तारीख दिलेली आहे. इमर्जन्सी नाही की आजच्याच करायचं, 10 दिवसांनी करायचं. त्यांना आपण ऍडमिट करून त्यांचं सीझर इथं करतो. हे जे आहे कर्मचाऱ्यांचं क्वार्टर आहे. क्लास 3, क्लास 4 असताना साफसफाईवाला त्यांनाही सुंदर दिलेलं आहे, स्वच्छ आहे ते. संगती राहा. चला आजूबाजूला हे संगती राहा. बघा ही इमर्जन्सी रूम असते आमची. कधी काही झालं पेशंट पहिले याच रूममध्ये येतो. इथं आपल्याकडे सगळी सोय आहे. ऑक्सिजनची सोय आहे. ते ऑक्सिजनचं मशीन आहे. ठीक आहे. आता ही आजी दिसते, हे इमर्जन्सीवालं आहे. इमर्जन्सी म्हणजे ज्याला लगेच लक्ष द्यायची गरज असते, तिचा इलाज चालू आहे. बाकीच्यांना आपण तिकडे ठेवतो. ठीक आहे.
तिला बसून दे जा. हा जो रूम आहे इकडे आम्ही टाके वगैरे घेतो. बसून उठवलं तिला. ठीक आहे. इथं ड्रेसिंग वगैरे होते. ड्रेसिंग आहे की 9 ते 12 मध्येच होते. पण जो 2 वाजता पल्ला आहे त्याची तेव्हा होणार. पण जो दुसऱ्या दिवशी आला रात्री 8-9 ला त्यांना इथं आपली ठेवत नाही. हे जे बॅगा असतात हे कलर कोड असतो. सुक्या वस्तू टाक्यांचं हे सगळं अलग अलग टाकायचं असतं. तो नियम असतो ते इथं लिहिलेलं आहे. तसेच आम्हाला टाकायला लागतं. ठीक आहे. या ब्रेकफास्ट आहे ना. कधी आले बघा इथे लावू. आधी आले ठीक आहे. हा आपला जेव्हा खालती पेशंट जास्त झाले तेव्हा वरती रूम आहे. हा त्यांचा वेटिंग एरिया आहे. इथं थांबायचं आहे. मग इथं जेव्हा आमच्या इथं टीएल म्हणजे ते नसबंदीचा कार्यक्रम असतो. शक्यतो दर 15 महिन्याला असतो. आपलं 15 दिवसाला असतं. मागच्या आठवड्यातही झाला. दुर्बीनने लाईटने. ठीक आहे. ते ऑपरेशन आपल्या इथं होतं. खूप गर्दी असते. ते खाजगीमध्ये 14 ते 20 हजार रुपये घेतं. आपल्या इथं फ्रीमध्ये असतं ते. ठीक आहे. हे त्यांच्यासाठी असतं. किंवा जास्त पेशंट झालं आम्ही वरती शिफ्ट करतो. इकडे बी अजून एक रूम आहे पण त्याचं अजून उद्घाटन बाकी आहे. काम चालू आहे त्याला. भरपूर माहिती मिळाली. यावर्षी महाराष्ट्र शासनातर्फे आपल्या हॉस्पिटलला सगळ्यात चांगला हॉस्पिटलचा पुरस्कार मिळाला आहे पुऱ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये. वा. म्हणजे एवढे दवाखाने आहेत तर त्याच्यामध्ये RSला आपले आरोग्यमंत्रीच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. 5-6 दिवस झाले. म्हणजे एवढे हॉस्पिटल्स आहेत. पुरस्कार याच्यासाठी मिळाला की सोय चांगली आहे. आपले पेशंट सगळ्यात जास्त आहे. तुम्हाला जरी दिसत असेल तर गर्दी नाही. पण पुऱ्या जिल्ह्यामध्ये हे जिल्हा रुग्णालय सोडलं तर सगळ्यात जास्त पेशंट विसरवाडीला असतात. पेशंट म्हणजे काय, जे चेक करायला येतात, जे ॲडमिट असतात. जिल्हा इतका मोठा आहे. धडगावपासून तळोदापासून सगळं येतं. पण आपल्या इथं सगळ्यात जास्त पेशंट असतात. पेशंट म्हणजे वार्षिक आपलं पेशंट आहे ते 50,000च्या वर जातं. आलं लक्षात. ही खूप जास्त संख्या असते. ते दिसत नाही पण आहे आपला दवाखाना. त्याच्यानंतर आपलं RBSK म्हणतात जे शाळा तपासायला जातात त्यांना पण पहिलं बक्षीस मिळालं पुऱ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये. म्हणजे शाळा तपासून पोरांचे निदान करतात. हृदयाचे आजार कोणते काय ज्यांना आम्ही मुंबईला पाठवतो तेही सगळ्यात जास्त आपलेवाले करतात. म्हणजे शाळांमध्ये जाताना ते व्हिजिटमध्ये बी आपल्याला पहिलं बक्षीस मिळालं. आता बी आपल्याला मुंबईला पहिलं बक्षीस मिळालं की आपल्या दवाखान्याचं काम चांगलं आहे. कंप्लेंट काहीच नाही आहे. स्वच्छता खूप आहे आणि पेशंट पण भरपूर आहे. ठीक आहे. आपल्या इथं टोटल 27 कर्मचारी आहे. खूप चांगलं माहिती मिळते सर. आणि हे मुलांना परिसरातील लोकांना माहिती पाहिजे. हे चांगलं आहे असं कळालं तर ते लोक येतील. नाही तसं नाही आहे. आता बघ मी इथं काम करतो. मला ट्रीटमेंट पण गव्हर्नमेंटचा पण फक्त आपल्या हॉस्पिटलला MBBS डॉक्टर आहे. बाकी गावात सगळे BMS BHMS एवढं लक्षात ठेवायचं. अनुभव ट्रीटमेंट हे महत्वाचं असतं. आम्हाला प्रत्येक गोष्ट लिखापटी लागते. गावात दिलं का दिलं द्यायचं म्हणून आम्ही देऊ नाही शकत. गव्हर्नमेंटला आम्ही बाहेरचं औषध नाही लिहू शकत तुम्हाला. जेव्हा पेशंट स्वतः समोरून सांगतो की आम्हाला बाहेरचं लिहून द्या तेव्हाच आम्ही औषधं लिहू शकतो. हे आमचं आहे डिस्पेन्सरी. तिथं मी औषध लिहून दिला की इथं येऊन हे आमचे फार्मसिस्ट आहे ते सगळं औषध लिहून देतात. ठीक आहे. केस पेपर याच्यासाठी महत्वाचा आहे. केस पेपरचा नंबर टाकून पुढे लिहायला लागतं की किती औषध दिले.
नाही तर त्याच्यावर आरोप होतील की त्यांनी औषधं विकली असं. बरेच सांगतात की औषधं देऊन असं नाही राहत, केस पेपर एंट्री शिवाय आपल्याला औषधं देता येत नाही. हो ठीक आहे, एवढी माहिती भरपूर आहे तुम्हाला. भरपूर झाली माहिती हा? साहेब. धन्यवाद. आपला चालेल, पेशंट पाठवत जा. वेळ दिला. हा? ठीक आहे. आणि सर आपलं नाव? माझं अजय कुवर. कुवर सर. मला इथं 10-15 वर्ष होईल. आपल्या आता हे जे आहे ना, आपलं इथं गार्डन आहे. आता गार्डन बनल्यावरची लॉन राहणार, इथं कंपाऊंड येणार आहे, ते काम चालूच आहे, वीटकाम चालू आहे. आपल्या कॉलेजमध्ये प्रत्येक दर्शनी भागामध्ये सरांचं नाव आणि नंबर लिहिलेला आहे. हा? त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन तपास करण्यापेक्षा तिथे सगळं नंबर सगळं दिलेलं आहे. आता आहे हे पूर्ण होऊन जाणार, इथं कामान येणार, इथं गार्डन आहे. नाही हे तुम्हाला EWD आमचं पैसे गायब करून दिले. मागच्या वर्षी या चिन्हावर आमचे 10 लाख गायब होऊन गेले, कामच केलं नाही. म्हणजे असं आहे की असं बी असतं गव्हर्नमेंटमध्ये, त्यांनी पैसे काय नाही तर गार्डन झालं असतं आमचं. ठीक आहे, नाही आता होऊन जाणार. हो चला साहेब, तुम्ही वेळ दिला. ठीक आहे, माहिती मिळाली ना बरोबर. चालेल सर. हां हो सर. डॉक्टर साहब ने जो इन्फॉर्मेशन दी वो आपको कैसी लगी आप ये कमेंट में बताना। और वीडियो अगर आपको अच्छी लगी होगी और ये गवर्नमेंट हॉस्पिटल आपको अच्छा लगा होगा तो वीडियो को ज़रूर से लाइक करो और ज़्यादा से ज़्यादा शेयर करो ताकि गवर्नमेंट हॉस्पिटल ऐसे क्लीन बना रहे। तो ठीक है, अब तक के लिए बाय बाय।